चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय आहे? संत्र्या घालून केक. संत्रा घालून संत्र्याचा हा केक थोडक्यात. संत्र्याचा केक म्हणायला हरकत नाही. ओके, ही रेसिपी कुठे सुचली, कोणाची आहे? माझ्या मावसासुबाई करत असत. बरं, सुंदर केक बनवायच्या, खूप छान बनवायच्या. बरं, ओके. आपण साहित्य सांगता मला काय? हो सांगते ना. हा मैदा आहे, पिठी साखर, लोणी, अंडी आहेत, संत्र्याचा रस, अंड आपण घालतो आणि त्याचा वास मोडण्यासाठी थोडा व्हॅनिला. संत्र्याच्या याला काही फ्लेवरची खरं गरज नाही. हा तो अर्धा चमचा. आणि ही संत्र्याची साल किसून ती सुद्धा ह्याच्यात घालणार. त्याचा वास अतिशय सुंदर लागतो. कडू असते ती फार सुरेख लागते केक मध्ये. बरं. आणि हे मैद्याचं काय केलं तुम्ही? फक्त साधारण नाही, मैद्यामध्ये बेकिंग पावडर घातली आणि तो 3 वेळा चाळायचा चाळणीवर, म्हणजे ते दोन्ही अत्यंत एकजीव असं व्हायला पाहिजे. पण बेकिंग पावडर पडून गेली तर कशी जाईल? मैदा आणखीन ते एकत्र असल्यानंतर अशी कशी पडेल? ओके. आणि संत्र्याचा जो रस आहे हा आपण रेग्युलर घरी काढलेला आहे का? घरी काढलेला. तुमच्या मिक्सर मधून. आता आपण लोणी फेटून घेऊ. आता जायचं आपण पहिले त्याच्याकडे शिरायचं. आता काय करायचं फक्त सांगा मला. हे 1 वाटी लोणी आहे. घरचं लोणी? घरचं लोणी. विकत घरचं नसेल, विकतचं आणलं तरी चालेल. शेवटी दूध कसं आहे त्याच्यावर लोणी निघतं की नाही, फार महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण हे बेट करून घेऊ. चांगले एकजीव होईपर्यंत बीट करायचं हे. ओके. आता आपण काय घालायचं? त्याच्यामध्ये पिठी साखर थोडी थोडी करून घाला. मी नुसतं असं आधी ब्लेंडरनी फिरवून घेते, नाही तर मग ते सगळं उडतं उलट. सगळी घालायची का आपल्याला? हो, कारण हे मोजून घेतलेलं प्रमाण आहे. केकला साधारण प्रमाण मोजून घ्यावं. सराई तुम्ही स्टेजवर आवडता तसं किचन मध्ये करते. आता काय बायको लकी दिसते मला ऐकून. कुठे दिसते तुम्हाला? मलाच दिसत नाही, बरेच दिवस झाले. आता बिझी आहे त्यामुळे सोडून घ्या, पण तुम्ही मदत अगदी एकदम छान करताय. आता काय घालायचं तर? आता अंड घाला. फेटलेले अंडे हे किती आहेत आपण एकूण घातले? 3. सगळं घाला आणि थोडंसं फिरवून घेते. मग व्हॅनिला इसेन्स, अंड्याचा वास कमी व्हायला मारण्यासाठी. अगदी योग्य शब्द. अगदी बस. हळूहळू करत मैदा घाला. मी नुसतं असं फिरवून घेणार त्याच्यात आणि मग फिरवणार. सगळं घालून हे आधी असं कालवून घ्यायचं, म्हणजे मग ते पीठ ब्लेंडरनी उडत नाही. आणि आता खूप हाय स्पीडवर करायचंच नाही. आता ह्यालाच जास्त महत्व आहे ना केक बनवण्यात. जितकं तुम्ही हलकं करत जाल थोडं जास्त फुगतो तो. आता संत्र घालूया. संत्र्याचा रस घालू आणि मग ते अख्खा सगळा घालायचा. हो, थोडं फिरवून घेऊ. हे कधी घालायचं? ते बारीक किसलेलं बस. हे घातल्यावर फार फिरवायचं नाही. घालू? हो घालून सगळं घालून. अच्छा, सगळं झालं. आता आपलं हे मिश्रण सगळं तयार झालं. तुम्ही आजपर्यंत बरेच केक बनवले असतील ना? हो. तुमच्या नजरेलाच कळत असेल झालं म्हणून. आम्हाला कळेपर्यंत त्याची वाट लागेल. ज्याचं त्याचं क्षेत्र वेगळं ना. शेवटी आणि हे इथे घ्या मध्ये. ह्याला तुम्ही काय लावून घेतलं आतमध्ये? याला मी आधी लोणी लावलं आणि मग त्याच्यावर मैदा स्प्रेड केला आणि तो पूर्ण असा सगळीकडनं लागला पाहिजे. म्हणजे ह्याच्या कडा
म्हणजे चिकट केक केक सुटून येतो व्यवस्थित. ओके. आता पहिल्यांदी ओव्हन मध्ये ठेवताना 10 मिनिटं ओव्हन तापवून घ्यायचा 200 वर. ओव्हनच तापवायचं आधी. आधी ओव्हन नुसता तापवून घ्यायचा. आणखी मग केक त्याच्यामध्ये ठेवायचा आणि 200 वर साधारण 30 ते 35 मिनिटांमध्ये केक होतो. केक झाल्यानंतर तुम्ही एखादी टोकाची आपली विणायची सुई असते लोकरीची, ती घालून पाहिलं की पीठ नाही ना लागत आहे हाताला, ओके, की केक झाला. हे साधारणपणे 20 मिनिटं आधी आणि 35 मिनिटं नंतर. नाही, केक झाल्यानंतर ओव्हनचं दार उघडायचं नाही मध्ये मध्ये. नाही, 20 मिनिटं आधी ओव्हन तापवायला 10 मिनिटं 10 मिनिटं पुरतो. अच्छा. पण त्याच्या मागे काय भूमिका आहे? एकदम टेम्परेचर जे बाहेरचं नॉर्मल टेम्परेचर येतं त्याच्यापेक्षा तो गरम ह्याच्यामध्ये तो फुलायला लागतो लगेच. कारण आतमध्ये बाहेरचं टेम्परेचर आणि ते तसं नाही चालत त्याला. बेकिंगचं तेच आहे. ओके. ओव्हन मध्ये आता भाजायला ठेवायचं. ओव्हन मध्ये पहिल्यांदा भाजायला ठेवतो आणि त्यानंतर आपण भेटूच. नंतर म्हणजे भेटणं अवघड आहे कारण मी लगेच खायला बसणार आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ऑरेंज केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी मैदा आणि चिमूटभर बेकिंग पावडरचं मिश्रण, 1.5 वाटी पिठी साखर, लोणी, 3 फेटलेली अंडी, किसलेली संत्र्याची साल, 1 संत्र्याचा रस आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: मैदा आणि बेकिंग पावडरचं मिश्रण 2 ते 3 वेळा चाळून घ्यावं. एका बाउल मध्ये 1 वाटी लोणी फेटून घ्यावं आणि त्यामध्ये पिठी साखर, 3 फेटलेली अंडी, व्हॅनिला इसेन्स आणि थोडा मैदा घालून हे मिश्रण एकत्र फेटून घ्यावं. त्यामध्ये संत्र्याचा रस आणि संत्र्याची साल घालून मिश्रण पुन्हा एकत्र फेटावं. केकच्या साच्याला लोणी आणि मैदा लावून त्यामध्ये तयार मिश्रण काढून घ्यावं. 200 डिग्री सेल्सिअसला 30 ते 35 मिनिटं बेक करून ऑरेंज केक सर्व्ह करावा.